अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओत आपण वाक्प्रचार, त्या वाक्प्रचाराचा अर्थ आणि त्या वाक्प्रचाराचे उदाहरण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अवाक होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळालेले पाहून सूरजची आई अवाक झाली. खुणगाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे. श्रुतीने नियमित व्यायाम करण्याची खुणगाठ बांधली म्हणजे श्रुतीने नियमित व्यायाम करण्याचा निश्चय घेतला. अहोरात्र झटणे म्हणजे रात्रंदिवस कष्ट करणे. शेतकरी शेतात चांगले पीक येण्यासाठी अहोरात्र झटत असतो म्हणजेच रात्रंदिवस कष्ट करत असतो. पोटात घालणे म्हणजे क्षमा करणे. प्रत्येक आई आपल्या मुलाची चूक पोटात घालत असते. हंबरडा फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे. सीमेवरील युद्धात आपला मुलगा शहीद झाल्यामुळे आई वडिलांनी हंबरडा फोडला. तारांबळ उडणे म्हणजे अतिशय घाई होणे. अचानक पाऊस आल्यामुळे बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे समाधान होणे. खूप दिवसापासून पाहण्याची इच्छा असलेला ताजमहाल पाहून कोमलच्या डोळ्याचे पारणे फिटले म्हणजे ताजमहाल पाहून कोमलला समाधान वाटले. कंबर कसणे म्हणजे हिंमत दाखवणे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांसोबत सर्व मावळ्यांनी कंबर कसली होती म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी हिंमत दाखवली होती. कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. स्पर्धेपूर्वीचे नियम सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते म्हणजेच विद्यार्थी सर्व नियम लक्षपूर्वक ऐकत होते. बेत आखणे म्हणजेच योजना आखणे. परीक्षा संपण्या अगोदरच मुलांनी मे महिन्यातील सुट्टीचा बेत आखला. विसावा घेणे म्हणजेच विश्रांती घेणे. एका डेरेदार झाडाखाली मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसोबत विसावा घेत होते. रस असणे म्हणजे अत्यंत आवड असणे. गणेशला मराठी शब्दकोडी सोडवण्यात रस आहे. दक्षता घेणे म्हणजेच काळजी घेणे. गावात डेंग्यूची साथ पसरल्यामुळे सर्व लोक दक्षता घेत आहेत म्हणजेच सर्व लोक काळजी घेत आहेत. मात करणे म्हणजेच विजय मिळवणे. क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली म्हणजेच भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. असंतोष निर्माण होणे, नाराजी निर्माण होणे किंवा चीड येणे. इंग्रज सरकारविरुद्ध भारतीय नेत्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. उत्कट प्रेम असणे म्हणजेच खूप प्रेम असणे. प्रत्येक आईवडिलांचे आपल्या मुलांवर उत्कट प्रेम असते म्हणजेच प्रत्येक आईवडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते. खडानखडा माहिती असणे म्हणजेच बारीक सारीक माहिती असणे. विजयला खगोलशास्त्राची खडानखडा माहिती आहे. कानडोळा करणे म्हणजेच लक्ष न देणे. वर्गात शिक्षक शिकवताना काही विद्यार्थी कानडोळा करतात म्हणजेच वर्गात शिक्षक शिकवताना काही विद्यार्थी लक्ष देत नाहीत म्हणजेच कानडोळा करतात. कौतुक करणे म्हणजे तारीफ करणे. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गणेशचे सर्वांनी कौतुक केले. अवगत असणे म्हणजेच माहीत असणे. आपल्याला जे क्षेत्र अवगत असते त्या क्षेत्रात काम करायला सोपे जाते म्हणजेच आपल्याला जे क्षेत्र माहिती असतं त्या क्षेत्रात काम करायला सोपे जाते. उदरनिर्वाह करणे म्हणजे पोट भरणे. दिवसभर शेतात काम करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. कपाळाला आठ्या पडणे म्हणजे नाराजी दिसणे. निहालचे प्रगती पुस्तक पाहून वडिलांच्या कपाळाला आठ्या पडल्या. ख्याती मिळवणे म्हणजे प्रसिद्ध होणे. बाबा आमटेंनी आदिवासी लोकांची सेवा करून ख्याती मिळवली. कालवा करणे म्हणजे गोंधळ करणे. लग्न सराईत सोन्याचा दागिना हरवल्यामुळे सरिताने कालवा केला म्हणजेच सरिताने गोंधळ केला. गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. आजोळी मला आणि आईला आजीने राहण्यासाठी गळ घातली
म्हणजेच आजोळी आजीने राहण्यासाठी आग्रह केला. हातभार लावणे म्हणजे सहकार्य करणे. दररोज मी आईला घरकामात हातभार लावते. अंगावर काटा येणे म्हणजे भीती वाटणे. रस्त्यावर पाहिलेला भयानक अपघात पाहून माझ्या अंगावर काटा आला, म्हणजे तो अपघात पाहून मला भीती वाटली. आभाळ कोसळणे म्हणजे मोठे संकट येणे. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे राजेशच्या कुटुंबावर आभाळ कोसळले, म्हणजे वडिलांच्या निधनामुळे राजेशच्या कुटुंबावर मोठे संकट आले. रियाज करणे म्हणजे सराव करणे. श्रेया नियमित गायनाचा रियाज करते, म्हणजेच श्रेया गायनाचा सराव करते. दगा देणे म्हणजे फसवणे. राजूला त्याच्या मित्राने व्यवसायात दगा दिला, म्हणजे राजूला मित्राने व्यवसायात फसवले.